जर तुमच्याही प्रेग्नन्सीचा थर्ड ट्रायमेस्टर चालू झाला असेल तर तुम्ही ही चूक अजिबात करू नका. ती म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये असणारे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होऊ देऊ नका. जर थर्ड ट्रायमेस्टरमध्ये हिमोग्लोबिनची पातळी कमी झाली असेल तर बाळाला पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही आणि बाळाचं वजनही कमी भरू शकतं. त्यासोबत डिलिव्हरीच्या दरम्यान होणाऱ्या रक्तस्रावाचा सामना करण्यासाठी शरीरात ताकद हवी असते. म्हणून या काळात हिमोग्लोबिन हे 11 ग्रॅम किंवा त्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. अशा वेळी प्रेग्नन्सीमध्ये तुमचं हिमोग्लोबिन कमी झालेलं असेल तर डॉक्टरांनी दिलेल्या आयर्नच्या टॅबलेटबरोबर नैसर्गिकरित्या हिमोग्लोबिन वाढवणाऱ्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करा. तुम्ही खजूर, अंजीर, भिजवलेले बदाम, त्याचसोबत नाचणीची भाकरी, डाळिंब, बिटाचा ताजा ज्यूस, त्याचबरोबर मोड आलेले कडधान्य आणि हिरव्या पालेभाज्या जसं की पालक, मेथी यांचा समावेश नक्की करा. त्याचबरोबर तुम्ही गूळ शेंगदाणा किंवा त्यांची चिक्की किंवा भाजलेले चणे यांचाही समावेश केला तरी तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्यास तुम्हाला नक्की मदत होईल. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये घाबरून न जाता तुम्ही या गोष्टींचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.